जानेवारी 2026 मध्ये अध्यक्ष चषकाचा नाईट स्पर्धेचं आयोजन शेलूमाता वाल अध्यक्ष चषक च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। यानंतरची पुढील स्पर्धा असेल शेलूमाता वाल मंगेश भोईर संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत। चांगली स्पर्धा आहे, मला वाटतं 32 संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिलेला आहे। गोलंदाज प्रशांत म्हात्रे, चला लगेच सामन्याला सुरुवात करा। बक्षीस पात्र सामना क्वार्टर फायनल बघूया आजच्या ग्रुप सी मधून अंतिम विजेता कोण। गेम ऑन प्रशांत म्हात्रे, पहिला चेंडू कव्हर पॉइंटला दीपक तिथे चांगली फिल्डिंग आपण पाहिली। महेश भाई पॉइंटला आहेत, पहिला चेंडू अगदी पॉइंट डिझाईनला खेळले होते, फटका चांगला होता, गॅप शोधता आली नव्हती। पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन महेश काबूकरनं स्वतःचा आणि विक्रम स्पोर्ट वडनोगर संघाचं धावांचा अकाउंट ओपन केलाय। बिनबाद एक। हा चेंडू कंट्रोल पूलचा फटका ऑन साइडला, चेंडू चाललाय डीप मिड विकेट। प्रशांत ज्युनियर तिथे उपस्थित आहे। प्रशांत सिनियर एकदम मिसाईल, प्रशांत म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रे ज्युनियर असे दोन एकाच नावाचे खेळाडू या टीम मधून आपल्याला पाहायला मिळतात। प्रशांत ज्युनियर एक स्टायलिश प्लेयर आहे, नक्कीच गुरुदत्त चौटाईरबाग क्रीडानगरीमध्ये चांगली फलंदाजी त्यांनी केली होती। चेंडूला अगदी टॅप केलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला दिनेश मुकादम चेंडूला फील करतायत। महेश काबूकर 2 वर, बिरू पाटील 1 वर, 3 चेंडूमध्ये 3 सिंगल अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघाचे प्रेक्षक देखील इथे जॉईन झालेत, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। चेरोबा कोण या संघाचे पाठीराखे जास्त आहेत, बघूया। चौथा चेंडू बिरू पाटील साठी, हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय, चेंडू चालला अगदी लॉंग लेग आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। पुन्हा एकदा प्रशांत ज्युनियर, क्या बात आहे, अतिशय चांगली फिल्डिंग प्रशांत ज्युनियर करताना। यष्टीरक्षक परेश महाजन आहेत, दिनेश किनी शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि दिनेश भोईर मिड ऑफला आहेत। तर देवेन मिड विकेट आणि मिड ऑन दीपक मुकादम चांगला झेल आणि ते मोठा फलंदाज महेश काबूकर झेलबाद। गुवे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विभाकर पाटील यांचे इथे शुभागमन होतं, वेलकम। क्या बात आहे, आटगाव विद्यालयामध्ये सध्या शिक्षक म्हणून देखील कार्यरत आहेत, एक उच्च शिक्षित विभाकरजी पाटील आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत। क्या बात आहे, गोवे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिलेत आणि आटगाव विद्यालय कोण चे शिक्षक देखील आहेत, वेलकम सर, स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये। सागर पाटील फॅन टीम जानमान गोवे 40+, आज गंगारामजी पाटील देखील आहेत, कुस्ती पेलवान वस्ताज, ज्येष्ठ नागरिक समाजसेवक। इथे चेंडूला अगदी हलक्या हातानं हिम्मत चौगुलीनं शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये ढकलला, एक सिंगल धाव मिळाली। पहिल्या ओव्हरची समाप्ती, एक बाद धावा बनलेत, फक्त 5 धावा। विभाकरजी पाटील आटगाव विद्यालय कोण इथे सध्या ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि गुवे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिले आहेत। ओव्हर नंबर 2 साठी परेश महाजन सर स्वतःला तयार करतायत, क्या बात आहे। परेश महाजन, दिनेश भोईर, प्रशांत म्हात्रे, दिनेश केनी, त्यानंतर राजेंद्र पाटील आणि पंढरीशेठ भोईर असे भरपूर पर्याय गोलंदाज या टीम मध्ये आहेत।
पंढरीशेठ भोईर देखील एक चांगले खेळाडू आहेत. क्या बात आहे. परेश महाजन यांच्यासाठी एक गोड बातमी आलेली आहे. बंडूभाऊ पाटील माजी सरपंच गोवे आणि सागर पाटील फॅन टीम जानमन गोवे 40+ एक उत्कृष्ट खेळाडू यांच्यावर परेश महाजनला कॅप्टन देखील आहेत. 3 विकेट 500, 3 डॉट आले तरी 500. क्या बात आहे. बघूया 2 संधी दिलेली आहेत. गोवे संघाचे सध्या कॅप्टन म्हणून देखील आहेत आणि गुरुदत्त 40+ आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग चषकामध्ये सागर पाटील फॅन टीम जयनमन गोवे संघाने काय कमालीचा खेळ केला होता. फायनल डेच्या दिवसामधून सलग 5 सामने ते खेळले होते. नक्कीच नक्कीच अगदी चांगला कमालीचा लक फॅक्टर चांगले होते. दिवस खूप लकी होता. अंतिम सामना केले होते. बघूया हिम्मत चौगुले छोटा बॉम्ब बडा धमाका. हिम्मत पाटील या विक्रम स्पोर्ट वनगोर संघाकडून गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. चांगले हिट आणि फिट खेळाडू आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुरेख आहे. परेश महाजन शॉर्ट रनअप न 3 डॉट 3 विकेटला. बंडूभाऊ पाटील यांच्याकडून 500. एक तर डॉट आला आहे. सलग 3 डॉट पाहिजेत आणि विकेट हॅट्रिक पाहिजे. अग्नि परीक्षा आहे परेश महाजन सरांची. होम ग्राउंड आहे. मला वाटतं कोणगावच्या खेळपट्टीवर कमी खेळतायत आणि या खेळपट्टीवर ते जास्त सराव करतायत. पहिला चेंडू डॉट आलाय. धावसंख्या 5. चेंडू टाकून झाले 7. 7 चेंडू 5 धावा. बघूया फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षकाला शॉर्ट कव्हरला बोलवलंय आणि शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक डीप फाईन लेगला दिनेश केनीला उभं केलेलं आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. 2 डॉट आलेत. बघूया आता एक चेंडू जर डॉट टाकला तर 500 आहेत. मात्र हिम्मत चौगुले का चांगला फलंदाज आहे. बघूया इथे एस्टेचे आणि डॉट म्हणजे आता तानाजी दादा 3 डॉट देखील टाकलेत आणि एक विकेट देखील आलाय. म्हणजे इथून जरी अजून 2 विकेट घेतले तर अजून 500. बंडूभाऊ खुश आहेत. क्या बात आहे. वा चांगली बक्षीस लावलेली आहे. गोवेगावचे माजी सरपंच राहिलेत आणि जॉनमन गोवे सागर पाटील फॅन टीम 40+ चे 2025-26 चे कॅप्टन म्हणून देखील आहेत. प्रमोद भोईर एक चांगला खेळाडू या टीमला जॉईन झालाय. सूरज जोशी आलेत बॅट घेऊन. नक्की संतोष जोशी गावदेवी पिंपलगर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. त्यांचे पुतणे आहेत. चांगला खेळ सूरज जोशींनी देखील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केलेले आहे. एका दिवसातून 3 विकेट हॅट्रिक घेण्याचा भीम पराक्रम त्यांच्या नावी आहे. बघूया 500 चे मानकरी ठरलेत. दीपक मुकादम चांगले लुक मध्ये आहेत. क्या बात आहे. दीपक मुकादम नेहमीच या संघासाठी लक्की खेळाडू राहिलेले आहेत. चेरोबा 40+ कोण पलीवले एंटरप्राइजेस सौजन्य प्रॉपर्टर पंढरीशेठ भोईर यांच्या नावाची जर्सी आपण पाहतोय. क्या बात आहे. 4 चेंडू 1 विकेट. वाह अतिशय चांगली गोलंदाजी. या 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतले तर 2000 बंडू पाटील यांच्याकडून. इथे चेंडू अगदी हवेमध्ये आहे. चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये. दिनेश किनी चेंडूला उचलत आहेत. क्या बात आहे. 5 चेंडू मध्ये फक्त 1 सिंगल धाव 5व्या चेंडूवर परेश महाजन खर्च केलेली आहे. धावसंख्या 5 वरून 6 वर. चेंडू टाकून झालेत 11 आणि धावा बनलेत फक्त 6. विक्रम स्पोर्ट वडनगर टीम नावाला साजेशी कामगिरी पहिल्या 11 चेंडूवर तरी करता आली नाहीये. खूप चांगला संघ आहे विक्रम स्पोर्ट वडनगर.
मात्र चालू सीझन मध्ये आपल्याला चेरोबा 40+ कोण संघाची संदेश दादागिरी पाहायला मिळते. नक्की सध्याच्या घडीला पाहिला तर रँकिंग नंबर 1 वर क्या बात आहे. इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. सागर पाटील यांचं या किडेनगरीमध्ये शुभागमन झालं. वेलकम सागर फॅन टीम जनमन गोवे 40+ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय आणि त्यांच्या सौभाग्यवती गोवे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहेत पूजा सागर पाटील आणि उपसरपंच कविता तुषार पाटील यांच्या नावाने स्पर्धा आहे. संपूर्ण ग्रामपंचायत गोवे आणि ग्रामस्थ मंडळ गोवे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगलं योगदान सागर पाटील आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये गोवे संघाच्या पाठीमागे हा व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम. 2 ओव्हर 2 बाद फक्त 6 धावा म्हणजे 1 डझन चेंडू आणि अर्धा डझन धावा असं समीकरण आहे. नक्कीच नक्कीच आयोजक खुश आहेत कारण की आता चेंडू मैदानाच्या बाहेर जात नाहीयेत. चेंडूंचा स्टॉक भरपूर आहे. संदेश इथे हा चेंडू दिनेश भोईरचा डॉट म्हणजे आतापर्यंत 13 चेंडूमध्ये एसटी रक्षकानं 5 चेंडू पकडलेत, 6 सिंगल आणि 2 विकेट. वा गुड बॉलिंग दिनेश भोईर. खूप कमी स्पर्धेमध्ये आपल्याला चेहरा पाहायला मिळतोय. हा फटका उडवलाय. ताकद आहे नजाकत. वा सुपर टायमिंग. राजा पाटीलचा ब्लास्ट षटकार. सामन्याच्या 14व्या चेंडूवर हा मोठा फटका या इनिंगचा आपण पाहतोय. धावसंख्या 12. दिनेश भोईरला टार्गेट केलाय. परेश महाजन प्रशांत म्हात्रेनं फक्त 12 चेंडूमध्ये 6 दिल्या. दिनेश भोईरनं 2 चेंडूमध्ये 6 दिलेत. धावसंख्या 12. हा चेंडू तेज तर्रार. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला आहे. चेंडूची गती चांगली होती. वेगवान चेंडू टाकला होता. अगदी बॅट देखील राजाने वेगानं फिरवली होती. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठेही संपर्क झाला नव्हता. इष्टांच्या मागे प्रशांत म्हात्रेनं अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलाय. डॉट बॉल. 15 चेंडूमध्ये 12 धावा आलेत. त्याच्यामध्ये 1 षटकार आहे आणि 7 सिंगल. हा फटका चांगला आहे. बघूया अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये चांगला झेल कंप्लीट केलाय आणि ते विकेटचं होईल पतन. फलंदाज राजा पाटील ओ युटी आउट. आज वडनगर संघाकडून गुरुनं 2 चांगले पॉइंट रिझनला झेल टिपलेत. नक्की सर्वांची मनं जिंकली. काय चांगले झेल. अगदी पॉइंटला जो क्षेत्ररक्षक असतो तो संघातील एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून आपण तिथे उभा करत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बघा पॉइंटचे जे क्षेत्ररक्षक असतात खूप चालाक हुशार आणि अगदी फिट खेळाडू आपण तिथे पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये सँडी संदीप. क्वार्टर फायनलचा सामना आहे. या स्पर्धेमध्ये न्यू मिलन पायगाव टीम सरपंच उपसरपंच चषकाच्या अंतिम फेरीमध्ये काल गावदेवी पिंपलगड टीमला पराभूत करून दाखल झालेली आहे. त्या टीमचं देखील अभिनंदन करूया आपण. न्यू मिलन पायगाव 1 मॅन आर्मी नितीन गवली. मला वाटतं चालू सीझन मध्ये प्रथमच त्यांनी 3ऱ्या विजयाचा टप्पा या स्पर्धेतून पार केलेला आहे आणि थेट फायनल मध्ये कालचा 4था सामना जिंकून ते पोहोचलेले आहेत. इथे अजून एक विकेट. संदीप पाटील अगदी आल्या पावली माघारी झालेले आहेत. 0वर बाद झालेत. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले दिनेश भोईरनं. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाला क्वार्टर फायनल सामन्यातून न्यू मिलन पायगाव संघानं पहिल्या दिवशी परास्त केलं. काल दुसऱ्या दिवसातून अंतिम विजेता गावदेवी पिंपलगर राहिला आणि त्यांना सेमीफायनलमध्ये पराभूत करून न्यू मिलन पायगाव टीम अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली आहे. तब्बल 70 धावाचा सिंहाचा वाटा आपण पाहिला होता काल नितीन गवलीचा.
घरच्या मैदानावर गावदेवी पिंपळगड संघाला अगदी पराभवाची धूल झारली होती. नक्कीच बघूया नवीन फलंदाज आलाय दीपक चौगुले. हॅट्रिक बॉल चेंडूला अगदी स्लाइस केलाय. अतिशय चांगली फिल्डिंग निशांत म्हात्रे शॉट थर्डमॅनला आहेत. चांगला झेल देखील टिपलाय. एक सिंगल धावाली. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय आणि धावा बनलेत विक्रम स्पोर्ट वणगोट टीमच्या 4-13. 18 चेंडूमध्ये 13. कुठेतरी विक्रम स्पोर्ट वणगोट टीम इथे फलंदाजी करताना पहिले 3 ओव्हरमध्ये कमी पडलेले. नक्कीच विजय स्पोर्ट खानपी आयोजित विजय स्मृती चषकामध्ये विक्रम स्पोर्ट वणगोट टीमनं चेरोबा 40+ खोन संघाला परास्त केलं होतं. मात्र आज त्या पराभवाचा उलटफेर इथे 1-1 बरोबरी की 2-1 बघूया. अजूनही सामना संपलेला नाहीये. विक्रम स्पोर्ट वणगोट टीम एक कंप्लीट टीम आहे. बिरुनी सांगितलं आम्हाला बॅटिंग येऊ द्या गोलंदाजी येऊ द्या. आज चांगला खेळ करण्याचा जरूर प्रयत्न करू. मात्र पहिल्या 3 ओव्हरमध्ये कुठेतरी त्यांचा संघ कमी धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. 13 गोलंदाज देवेन मुकादम दिनेश केनीला थांबवलाय आणि संघने देवेन मुकादमनं चौथं ओव्हर स्वतःवर घेतलेलं आहे. बघूया चर्चा झाली. दिनेश भोईर प्रशांत म्हात्रे परेश महाजन क्या बात आहे. गोवेगावचे जावई आहेत दिनेश भोईर. ॲडव्होकेट आहेत देवेंद्र. यस देवेंद्र मुकादम. मला वाटतं जावई आहेत म्हणून गोलंदाजी दिली की काय असो. भाचा पण आहे आणि जावई पण आहेत. नाही द्यायला पाहिजे. मामा आहेत सासरे बुवा आहेत. चांगला अगदी हा फटका आपण पाहतोय. डीप स्लिपर कव्हरला चेंडू अडवला जातोय. देवेन मुकादम एक चांगले खेळाडू आहेत. नक्कीच बघूया पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. धावसंख्या 14. 19 चेंडू टाकलेत आतापर्यंत कोण संघाच्या गोलंदाजांकडून. देवेन मुकादम नेहमीच कमी बोलत असतात. एक शांत संयमी असा खेळाडू आहे. क्या बात आहे. बोटांची जादू दाखवली. हाऊस दॅटचा अपील केलं मात्र पंच सहमत नाहीत. आज संदेश पहिल्या 2 सामन्यातून 60+ धावा झाल्या. तिथून मात्र कुठेतरी धावांना लगाम लागलाय. पहिल्या 2 सामन्यातून अंजुरनं बनवले होते 64 आणि त्यानंतर बनवले होते 66. इथे हा फटका केलाय. बघूया चेंडू हवेमध्ये बराच काळ क्षेत्ररक्षक भरपूर पुढे आले. चेंडू आता त्यांच्या मागे चाललाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीसाठी दीपकचा प्रयत्न होता मात्र कॅप्टन निरूप पाटील 2च धावेवर समाधान मानतायत. धावसंख्या 16. 21 चेंडूमध्ये 16 का डोला 16 धावा लागलेत. आता फक्त आणि फक्त 3 चेंडू बाकी. आजच्या या ग्रुप सी मधून हा शेवटचा क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो सरपंच उपसरपंच चषकाच्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. कदाचित ती पहिली दुसरी तिसरी अथवा चौथी ट्रॉफी तो संघ इथून घेऊन जाऊ शकतो. उद्या स्पर्धेचा फायनल दिवस. बघूया इथे काय फिल्डिंग आहे. वा अप्रतिम. हातानी नाही मात्र पायानी आपल्या संघाच्या 2 मूल्यवान धावा दीपक मुकादमनं वाचवलेत. देवेन मुकादम खुश आहेत. क्या बात आहे. अच्छा अगदी फुटबॉलच्या अंदाजानं चेंडू अडवलाय. संदेश हा खेळाडू ना या संघासाठी खूप लक्की आहे. फलंदाजी असो गोलंदाजी असो की फिल्डिंग खूप लक्की खेळाडू आहेत. चेरोबा 40+ कोण संघासाठी दीपक मुकादम. धावसंख्या 18. चेंडू स्केअर ऑफ द विकेट. डीप मधून क्षेत्ररक्षक दिनेश किनी चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल. 19 धावा. 23 चेंडू आणि 19 धावा. एक षटकार दिनेश भोईरला ठोकला होता राजा पाटीलनं. त्यानंतर फक्त सिंगल डॉट आणि डबल धावा देखील 2च आलेत. सिंगल आपण पाहिल्या तर धावा आहेत 8.
8 सिंगल 2 डबल 1 षटकार अतिरिक्त एकही चेंडू नाहीये. असे एकूण 19 धावा जोडलेत 23 चेंडूमध्ये. बघूया शेवटचा चेंडू डॉट विकेट सिंगल डबल चौकार षटकार की तिहेरी. क्या बात आहे. ते हा चेंडू डॉट आलाय. ओव्हर नंबर 4 चा खेळ कंप्लीट. विक्रम स्पोर्ट वणुगोट टीम नाणेफेकी आल्यानंतर इथे प्रथम फलंदाजी करताना फक्त 19 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 20 धावांचं आव्हान आजच्या दिवसाचं नाही तर या संपूर्ण स्पर्धेचा लो स्कोर आपण आजच्या तिसऱ्या दिवसातून पाहतोय. 19 आणि 20 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. बघूया 20 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील याचं धावतं समालोचन आपण ऐकूया संदेश पाटील भिवंडीकर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करूया गोवे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विभाकरजी पाटील आणि आटगाव कोण विद्यालयाचे सध्या सर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आपल्या सागर पाटील फॅन टीम जर्मन गोवे संघाच्या वतीनं त्यांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करूया. अतिथी देव भव. प्रत्येक पाहुण्याचा खेळाडूचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. बंडूभाऊ पाटील माजी सरपंच गोवे आणि सागर पाटील फॅन टीम जॉनमन गोवे 40+ संघाचे संघनायक यांच्या शुभ हस्ते हा पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. विभाकरजी पाटील आटगाव कोण विद्यालयामध्ये सर सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि गोवे ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच देखील ते राहिलेले आहेत. त्यांचा येतोची स्वागत आणि सन्मान होतोय. प्रेमाची शॉल फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन आज स्वागत आणि सन्मान इथे होतोय. बंडूभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते. विभाकरजी पाटील धन्यवाद सर आपण आलात या स्पर्धेमध्ये आपली मोलाची उपस्थिती दिली. ग्रामस्थ मंडळ गोवे आणि जर्मन 40+ गोवे संघाच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आभार. थँक्यू सो मच. 20 धावांचं लक्ष असं वाटलंच नव्हतं की शेवटचा मॅच लो स्कोरिंगचं होईल. अगदी आज पलटवार केला आहे गोलंदाज. खास करून आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून. एकता मिझाईल त्यानंतर परेश महाजन यांच्या षटकामध्ये फक्त एकच धाव आला होता. त्यानंतर दिनेश भोईर 7 धावा 2 विकेट आणि त्यानंतर अल्पेश सांगत आहे की देवन मुकदम याने देखील 6 धावा खर्च केल्या होत्या. एक लो स्कोरिंगचा सामना. अवघ्या 20 धावा बनवायचे आहेत आणि पॉवर प्लेचा जेव्हा तालुक आणि रेकॉर्ड सांगला जातो तेव्हा प्रशांत म्हात्रे नो डाऊट. कानप्याच्या स्पर्धेमध्ये देखील पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 24 धावा घेतल्या आणि आयोजकांनी त्याला पारितोषिक 500 रुपये दिला होता. नितेश पाटील कानपेगावचे सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून. अशा इनिंग बघण्यासाठीच पाहुणे उपस्थित असतात आणि तो एकता मिझाईल प्रशांत म्हात्रेचा खेळ जवळून बघितला होता. आता सोपं नसणार आहे. प्रशांत म्हात्रेने महेश काबूकर याचा विकेट घेतला होता आणि महेश काबूकर देखील आता प्रयत्न करणारच आहे की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रशांत म्हात्रेचा विकेट घ्यायचाच आहे. 24 चेंडूचा खेळ आहे. चेंडू मागे धाव तर बनवायची तर आहेच. 4 चेंडू एक्स्ट्रा देखील आहेत. बोल्ट इक्वेशन मात्र 24 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. आज भिरू पाटील यांची बॅट नक्कीच चालली नाही मैदानामध्ये.
खास करून संदीप पाटील याला देखील संधी मिळाली होती. राजा पाटीलने देखील निराश केलं. सुरुवातच चांगली झाली नव्हती अल्पेश, कारण की फक्त 5 धावा आल्या होत्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तिथूनच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. नक्कीच भाई नाईक नो स्ट्रायकिंगला. कोणगावची प्रसिद्ध जिम नाईक जिम त्याचे प्रोप्रायटर. मॅच ऑन. सुरुवात करत आहोत आपण आजच्या दिवसातील शेवटची इनिंग आहे. वडनगर की कोणगाव. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू आणि ऑन साईडला हा स्ट्रोक पाहतोय आपण आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. येतो षटकार. जो संध्याकाळचा सराव जो असतो ना गोवे टीम आणि पिंपलगड संघाचा, तो लवकर सुरू होईल असं वाटतोय. आणि म्हणूनच सूरज जोशी बॅट देखील घेऊन आलेला आहे, कारण की फलंदाजाचं मूडच आहे. जास्त लांब जायचं नाहीये. पंचकृषीतील हा एक देखील गाव आहे कोणगाव, आणि अंतर 2 मिनिटाचं आहे फक्त. आणि आज रविवार ट्रॅफिक नाहीये. मात्र शॉर्टकटने प्रशांत मात्रे दाखवताना आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळत आहे. त्याच्यावर आलेली ही एक धाव. चांगला खेळ पहिल्या 2 चेंडूवर प्रशांत मात्रेचा आपण पाहतोय. ॲज अ गोलंदाज म्हणून या भिवंडी तालुक्यामध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावी केलेले आहेत. मात्र 40 प्लस संघटना जेव्हापासून जॉईन केलेल्या आहेत तेव्हापासून पाहतोय की प्रत्येकी स्पर्धेमध्ये बॅटनं चांगला उत्तर देताना आपण बघितलेलं आहे. मागच्या बाजूने शॉर्ट फाइंडिंगला शत्रुक्षक आहे. एक सिंगल धाव इथे पाहायला मिळते. विनायक होते तिथे. धाव संख्या 8 धावा धावफलकावर महेश भाई नाईकचं देखील खाता ओपन होत आहे. चांगला खेळ सध्या चिरोबा कोण संघाचा आपण पाहतोय. महेश काबूकर विकेटच्या शोधामध्ये. पुन्हा एकदा आरव्या बॅटनं हा स्ट्रोक बनवलाय. संदीप आहे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट करताना प्रशांत मात्रे. चांगला खेळ या षटकामध्ये चिरोबा कोण संघाने आतापर्यंत धावा बनवल्या आहेत त्या म्हणजे 9 धावा. आणि आता आपण पाहतोय की संदीप आता चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये. हिम्मत चौगुले मिड विकेट वरून आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचलेले आहेत. एक सिंगल धाव महेश भाई नाईक यांच्या नावी आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 20 धावांचा टार्गेट आहे. अर्ध्या धावा झालेल्या आहेत. अजूनही अर्ध्या धावा बनवायचे. शेवटचा चेंडूला सन्मानपूर्वक केला गेलाय आणि आता त्याच्यावर डायरेक्ट हिट होत आहे. सुरेश घरत सांगत आहेत की आपण तिसरे पंचांकडे जाऊया आणि रनआउट आहेत की नाही हे आपण बघणार आहोत. सॉफ्ट सिग्नल सांगायचं आहे सुरेश घरत सर. यस, नोट आउट आहे त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यांना चेक करायचं आहे. 500 ग्राम कमी व्हायचे बारी. बॅटर इज सेफ, नोट आउट. आणि नक्कीच आता धावा कमी राहिल्यात अल्पेश. आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. असं वाटतच होतं डायरेक्ट हिट झाले तर काहीतरी चान्सेस बनवू शकतो. मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचले होते. प्रशांत मात्रेच्या बॅटमधून 9 धावा. महेश भाई नाईक यांच्या बॅटमधून 2 धावा. आता भिरू पाटील जाता जाता प्रेक्षकांचं मनोरंजन करतील का, विकेट घेतील का, 1 ते 2 विकेट येतील का पाहूया आपण. चांगली गोलंदाजी केली यावर्षी. जेव्हापासून 2026 सुरू झाल्या तेव्हापासून भिरू पाटील यांचा खेळ देखील चांगला झालेला आहे. आणि आता धावा कमी आहेत. कमी धावा डिफेन्स करायचे आहेत. चेंडू जास्ती आहेत. मात्र विकेट घेतील का पाहूया आपण. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बिरू पाटील राईट हॅम ओव्हर द विकेटने. ओ रफ्तार भरी गेंद मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर. भाऊ पाटील इशारा करतात की स्वेर आहे, वाईट आहे. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या 12 धावा. 8 धावांची आवश्यकता आहे आता.
महत्वाच्या मॅच मध्ये थोडंसं वडूनगर संघाने निराश केलं प्रेक्षकांना. धाबा झाल्या नव्हत्या. आता गोलंदाजीमध्ये एक्स्ट्रा धाव देखील आली आहे भिरू पाटीलच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेंथ लाईन तर बाहेर आहे. पुन्हा एकदा स्वेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चूक समेत वापस नक्कीच बदला घेतला गेला असं म्हणू शकता आपण. खांडपेच्या स्पर्धेमध्ये कम्मालीचा परफॉर्मन्स राहिला तर वडूनगर टीम संघाचा मात्र सरपंच उपसरपंच गोवे या स्पर्धेमध्ये आज बॅटिंग चांगली झाली नाहीये. त्याचं कारण आपण पाहतो की कोणगाव संघाने चांगला क्रिकेट खेळलेला आहे आणि चांगलीच आता मॅचवर मजबूत पकड निर्माण झाली आहे. कारण की अल्पेश सांगत आहे धावा धावफलकावर 14 म्हणजे 6 धावांची आवश्यकता आहे. आणि फलंदाज कोण आहे तर महेश नाईक. पाहूया जाता जाता प्रेक्षकांचं मनोरंजन करून षटकार ठोकून मॅच फिनिश करतील का. आता सोपं नाहीये. भिरू पाटील आहे गोलंदाज. वेगवान गतीचा चेंडू, स्लॉट मध्ये चेंडू आणि हिम्मत चौगले यांच्या हातामध्ये विसावलाय. फलंदाज बाद. विकेट मिळतो भिरू पाटील यांना. इस मैच का रिजल्ट कुछ भी हो लेकिन हम अच्छी गेंदबाजी कर सकते हैं. दाखवत असताना गोलंदाज. चांगला खेळ झालेला आहे आणि धावांचा विचार केला तर फक्त 20 धावा बनवायचे आणि 14 धावा झाल्यात. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. महेश काबूकर नक्कीच सांगत आहे की येणाऱ्या चेंडूवर तुला विकेटच घ्यायचे. तुझा कॉम्पिटन्स जो आहे हाय ठेवायचाच आहे तुला. येणारी स्पर्धा मोठी आहे. नाईट स्पर्धा आहे मानकुलीच्या ग्राउंडवर. तिथे मात्र परफॉर्मन्स तुझा चांगला होईल हीच गोलंदाजी तुला करायची आहे. दिनेश भोईर आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि आती सुरुवात होती मी खाली क्षेत्रामध्ये खेळलाय हा स्ट्रोक आणि येतोय चौकार. आता फक्त इथून 2 धावांची आवश्यकता आहे आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय मॅच जिंकण्याची तयारी आहे. मागच्या मॅच मध्ये 49 धावा झाल्या होत्या आणि आता इथे चौकाराने सुरुवात केली आहे. उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचे. 8:45 वाजता टॉस होईल आणि 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल स्पर्धेचा. तर उद्या सर्व संघांनी वेळेवर यायचं. उद्या 9 मॅचेस आहेत. उद्या आयोजन कमिटी तुम्ही सर्वांनी लवकर या. पुन्हा एकदा आपण पाहतो या काली यांच्याकडे चेंडू गेला. एकच धाव पूर्ण केली आणि आता सांगितलंय की प्रशांत तूने सुरुवात केली धावा बनवायला तर तुम्हीच फिनिश करायचं आहे. कारण की एकच धाव बाकी आहे. स्कोर इज लेवल आणि लगभग आज की शाम चेरोबा कोण संघाच्या नावी जाण्याची तयारी आहे. भिरू पाटील आणि अतिशय सुंदर असा हा फटका आणि याच्यावर अजून ऍडव्होकेट दिनेश भोईर त्यांना माहिती नाही की मॅच जिंकण्यासाठी धाव पूर्ण करावी लागते आणि ती धाव पूर्ण केली आता त्यांनी. आणि आता अशा प्रकारे चेरोबा कोण संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन प्रशांत मात्रे, परेश महाजन, दिनेश भोईर, देवेंद्र मुकादम टीमचे कॅप्टन. ऑल टीम हडलक टपलक टीम म्हणू शकतो आपण कारण की दिवसभर चांगला क्रिकेट खेळलाय. शेवटच्या मॅच मध्ये नक्कीच निराश केलं. हडलक भिरू पाटील, अनिल दादा